पोट बरसतो लोगून आहे ना कसं करा दिलोय ना आवडसच माणूसले आणि पोट भरलं जर वाढा ना प्रयत्न करा ना चटणी जास्त वेगळी एकच बुकांबुक कर दिसू काय सगळ्यांना रिक्वेस्ट असेल जर तुको बरं सांगता तशा देवाला शरण जा की तो भगवंत तुमच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल तशा देवाला शरण जायला सांगता शरण जाणं काय अंतकरणापासून देवाची भक्ती करणं देवाची भक्ती म्हणजे काय भगवंताचं नामचिंतन कोणचं नामचिंतन जे माझ्या तुकोबरायांनी देहूमध्ये केलं माऊली ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये केलं नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला इथं सांभोड्यात करायचं हातानं टाळी मोकळानं नामचिंतन सर्वांनी भजन गायचं जो भजन करणार नाही त्याला बाजूवाला शपथ रे भो म्हणजे बाजूवाला चिंता राही म्हण रे काका मी उपडी जाऊ म्हण रे सर्वांनी भजन गायचंय सर्वांनी विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हात वरती करा विठोबार कुमाई विठोबार कुमाई कोणी भजन करा 22 जास्त हात वर आहे आणि एक बी मनी राहीन त्यातनी बहिणी तुरीला बाड जात रासाई तेवढं बरं आहे अगो तुम्हाला गाव बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या हा ते मूळ मुद्द्यावर उन्हावू माय हा हा काय आनंद आहे राव खरंच भारी लोक आहेत तुम्ही जितकी स्तुती करू तितकी कमी तुम्हाला समध्यांना भजन करायला सांगितलं होतं भजन करत असताना अंतकरणापासून करायचं न लाजता न शरमावता बिनधास्त भजन करू बरोबर आहे की नाही हां हाकू सांगू का ज्यांनी करी सरम त्यांना फुटणं करम मनीषीन चांगला काममा सरम इथं भगवंताचं नामचिंतन करायचे सर्वांनी अंतकरणापासून करायला पाहिजे होतं आता जाऊ द्या 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम होणार आहे तत्पूर्वी आता सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचे महिला माता कोणीच बोलणार नाही पुरुष मंडळींनी मागं म्हणायचे पुरुष मंडळींनी माझ्या मागं भजन गायचे म्हणणार ना वाव हे जनमान मोलिना तू राधे राधे ओलिना आणि काय याच ना बरोबर फार्म बरी भो माणूस या उपटीन माठ टाकती ना या तुम्ही राहू द्या तुम्ही म्हणा बरं का माया हो हा खरंच पुरुष मंडळी महिला मातांचा परमार्थ इतका पुढे आहे ना बाबा इतका परमार्थ वाढी घ्या ना आपण भजन करतात नाही पण या माया देवकरामा पहिला नंबर आहे म्हणेशील 35% आरक्षण 50% पोची घेते असणार सर्व ऑफिसात मग बाया दिखती माणसाचे कामधंदा राहू दे ना इथलं तप होई घ्या बहिणीच ना इथलं तप होई घे बडा कामधंदाचा माया शेवटी कंडक्टर सुद्धा पुरी होई घ्या तू 45 रुपया जर भाड आहे 50 नोट जर देवाय घेणार 5 रुपये पोर पाहिजे कसं काय मागू बा आपले लाज वाट असा उईशनी सत्यानाश करलेल्या त्याच ना परमार्थ वाढ राहणार ना आपला गटी राही ना सर्व कामे बाईशनी समायली ना दादा म्हणून आपण देवनं भजन बी करतात नाही मनीषीन आपल्या ते उलटा ती नाही राहणार घर जायच नाही एकच सांगा ना कारण बट्या नोकऱ्या बहिणीने समायली नात आपला पण एकच पर्याय घर जाऊन घर जाईन एकच सांगा ना जुना गोधडा निरमा पावडरने थैली काढल्या बागी गोधडा तरी निपी टाकूत मग काय करा हो त्यांचं एवढं भजन चाललंय का महाराज जोरात ऐका तुम्ही आणि आपला आवाज मन पाहिजे ना आवाज मग काय फरक या म्हणे मायास ना आवाज माशी ताकद आहे ना दुसरा माय मरेवर बी मन माय बडा गावल रडावास आणि आपली सगळी माय मरेवर बी 2 जण हात धरले तर तांगार मला जार कारण आपला रडा मा बी ठिकाणा नाही म्हणा मा बी ठिकाणा आपलं रडणं म्हणजे माय मरेवर सुधर आज का रडू नको पण भुकू बी नको याला तांगार मा शेवडा या मायना आवाज माशी ताकद आहे ना दुसरा माय मरेवर सुद्धा बडा गावल रडावास ऐका ती माऊली बाबा आवाज म्हणा बरं का माया माझ्या मागे म्हणा बरं जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना देखा जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना ऐका का माऊली ऐका ना म्हणजे म्हणे मायाश नाटे बी सिद्ध कर दिना तुम्हाला घर बी आवाज निघू देत नाही बाहेर बी निघू दिना कितला गोड आवाज आहे हो कितला गोड आवाज आहे माऊली बाबा बसलेल्या बाया कमीत कमी 1000 बाया शेतीस शेवट लगून जर मोजत बरोबर आहे ना 1000 बाया शेतीस बहिणीवर मी तुम्हाला पाय पडस तुम्हाला जर चुलत भावनं डिकरानं खुई भावनं माम भावनं जर लगीन राहणार तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देते ते तुम्हाला 1000 बाईस ना आवाज कितला यायला पाहिजे हा आणि त्या गाणं म्हणते तुम्ही लगीन ना त्या काही जनाबाईना लिहिलेत का मीराबाईना लिहिलेत हा एक बी गाणं मडंग नाही आपण मी पहिलेच सांगा तुम्हाला लोक जातपात देखतस पण त्या आदिवासी लोक इथला नम्र राहतस ना माऊली बाबा पहिला पाणी पडेन तो लग्न चालू आहेत त्यास आमनाकडे
ऊस तोडायला जायला राहत आदिवासी लोके. इथला साधा लोके ना, त्यासले काही रागरुसवानी काहीच संबंध नाही बिचार असणार. पहिला पाणी पडे तर त्यासना लग्न राहत, त्या देवले ते नैवेद्य देवाला जायत ना, टोपला मग पापडी कुरडाया, आणि तो पहिला पाणीनं वादळ सोडे, त्या पापडी नारा उडेत कुरडाया नारा उडेत, तरी त्या देऊन करता गाणं म्हणत नाही. उठ रे हनुमान तुला माणसं लगेन निघर ना आणि होता तुला देईना असं, त्यास ना गाणं. आणि ये रायरो सुटी बिली त्या तरी त्याचे रागरुसवानी बरं बाबा. हा त्या पापडी पुपडे उडेत ना, ये रायले सुटेत वाईन येता पापड लईने माय काही फिरण ये भानट सुरती वाईन ये हाजूला आली बिनाला आयला काही फिरण ये वय लुगडा बिडा येस नाही. राग नाही रुसवानी आपला जे नुसतं काय काय करताय बापरे मला काय करताय बोली पण ना होतो. त्याच ना बँड चालू आहे ना म्हणजे नाचानं सुरू करतात. आपला असले हात दरी दरी ओढो मला नाचता येत नाही तू शिलक रे अरे गर्दी नको करू. आपला असले पंगत चालस ना पंगत डोळ्यांसमोर लोक जी राहणार आणि एखादा जवळ सासरा चालस खाऊ पाहू ना तुम्ही जेवायला बसणार नाही. हा मला कोणी बोललंच नाही. हा बोलणार नाही तू चेट रे नाही ते त्या लोकांना शेका काय पडेल. त्या रातभर नाचतं दिनले झोपेल राहतं. एखादा मित्र बावड्या चालणार रे पंगत चालू वय घेणार राहू दे रे रातना थकेलं झोपू दे म्हणजे राग नाही रुसवा नाही. असं देखील का नवर देवनी माय ऋषीन उभी आदिवासीच ना लोकनेस असं देखील शेका संगीत जेवतो त्या द्यायला काही पडेल नाही. आणि आपला असले एक माहिती जेवता जेवता ताटवरते उभी डायरेक्ट मंडप ना कोपराले बड्या बाया रावण्या करत ताई खायल्या ना ताई जिल्या ना ताई पंगत उठी जाईना बजल्या ना माल नाही खाना माल नाही खा म्हणतं काकू तुला असा अचानक झटका कस काही राहिला म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतो मग काय होईल. हा मला खोबरान वाटी तरी लाई का तिने आणणे बानर सुरूत नाही खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना तुम्ही भूल गेल वावर 2-2, 3-3 तोडा सोनं घालतीस 10-10 जण लुगडा नेसतील 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल देते बानट सुरूत न्या तेवढं बरं अगो तुम्हाला गाव मानी करतीस बाया तसं स्वतःनं सांग राहिलो मी आडे ना कोण सांगेन बरेल घर मध्ये दाती घालली. मला फक्त एवढं सांग नाही ते आदिवासी लोक सुद्धा लगीन मा सुद्धा देवना गाणं म्हणतास कसा म्हणतास हे उठ उठ हनुमान तुला मानस लगीन निघारी ना न्यूतान तुला देईनास बरोबर आहे ना. नाही ते आपलाच ना गाणं कसा राहतो बहिणी तुम्हाला गाणं ए कोणी ढोकी अंगण मा काट शिलगाय देतून काटले चटाटे राखेल टाकीने शिलगाय देऊ काकू शिलगाय देऊ तर ती शिलगाय देतून काटले कोणी टाकी अंगण मा काट बानड सुरूत नाही. असा गाणं बी राहतच नुसता मय मय जीव करत झोप मार आको केसर ना गाणं तिथं कोणतं कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया मरी गई ती डॉक्टर देखने को आया. इथला गंधा गाणं राहता एक काकू म्हण राहते ती ननिन्नी करता वांग मा वांग डबल वांगण कोणती मारी येवनले उफट टांग हो म्हणा बापरे आणि तुला या गाणं म्हणावर कवय देव भेटी हो काकू. हा हा ही तुमची परंपरा टिकवायला पाहिजे पण त्या गाण्याची लिमिट ओलांडी टाकतेच बहिणी तुम्ही अख्खा लब्बाड गाणं म्हणतीच्या बाया तुम्हाला लगीना एक एक गाणं द्या माहित म्हणा मी नसता लगीना गाणं म्हणाल बट ना तरी सुद्धा अख्खी रात पास करले जासू तुम्हाला लगीना गाणं तुम्हाला रडणं मी रडाना का शिकली आली बाबा पुढे मागे जर आई बंद पडणं तर ना वकाली व्हायला लागत धंदा बंद नको बा कोणता का ना दुकान चालायला पाहिजे आणि पुढे पुढे पोरीले रडताय आणि रोजच लावणं पडते मनीषी शिकत येले तुमना गानास मग किती लबाडी रास माहितीये का आपण ते गाणं ऐकले का माऊली बाबा नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरं रास का बहिणी खरं तर माऊली बाबा हे 5-10 मिनिटं बोलतो मी या विषयावर. त्याचं कारण असं की लोक ते ऐकायला बसलेले असतात बरेच म्हणून मी 5-10 मिनिटं घेतो. पण मी तुम्हाला असं विचारत बहिणीवर खरंच म्हणजे हे 5-10 मिनिटं मी विनोद म्हणून बोलतो तुम्हाला मनाने बोलत नाही म्हणता नाही बोलस फक्त विनोद म्हणीशीन बोलस काय ना तुमले बोलसो एवढा रविकिरण मोठा नाही शे. आमच्या संतांची ही शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार माहिती आहे. माझ्यासारख्या पोरानं तुम्हाला काय बोलावं नाही का एवढा अधिकार नाही माझा पण एक विनोद म्हणून बोलतो. आणि खरं सांगू का खानदेश मग बिचाऱ्या मावल्यात ना हाशे आशिषने सैन करले तर म्हणून बोललेलं आई का बरं सहन करते माहितीये का मायना जोडे जर लेकरूनी भाकरले काकर म्हणत तरी माय बरोबर भाकर देस म्हणजे मी तीच ना पोरगा आहे म्हणशीन बरोबर समजायच्या मजाक कराय ना भाऊ उपाद्या करा मग काही मजा नाही. मी नुसता विनोद म्हणून बोलतो माय तुम्हाला बोलेलं एवढा रविकिरण मोठा नाहीये पण माझ्या माया मावल्या विनोद म्हणून ऐकून घेतात एवढं चांगलं आहे खानदेश मग बोलस तरी कोणी डोकं लावायला येत नाही मंजोडे आणि उन्हात तरी बी मग काय नाही ना.
पाया पडून माफी मागूनच बोलतो मी, तर माझा एवढा अधिकार नाही, पण बोलू ना बहिणी, बोलू ना. बाकी ना बाया मागे सा बोलू का, तू नीचच आहे, तू बोलशील असा बोल. आमले माहिती आहे तू बोला शेर आणि पुरा नीचे, तू बोल बोल. खरं तुम्हाला खरं सांगतो, तुमचा अधिकार खूप मोठा आहे, तुमचा अधिकार मोठा आहे. पण माऊली बाबा खरं सांगू का, आई जातलं बाळत राहा. नवरीना बाप घोडे उन्हान वाजा गैर तुना खरं रास का बहिणी म्हणते. हो गाणं म्हणणार आहे बहिणी जोड. नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा खरं राहते. मोती पैरत उन्हा मोती पैरत असतो तो याज ना बोचकत बाचकत उन्हा. आणि आई माय सांगत मोती पैरत उन्हा एक नंबर लब्बाड जात राहत तताने बाईच नाही बहिणी म्हण. तुम्ही चांगले आहेत. नुसतं गाणाच मला लबाडी असं नाही, घरमा सुद्धा लबाडी रास आहे बहिणी. घरमा काय लबाडी रास, तुम्ही दिनभर या ना पाहिजे त्यांना पाहिजे सावकार पाहिजे पैसा आल्या माल मटेरियल की या त्या पैसा खिसामा ठेवा. खुंटीले शर्ट टांगी द्या, जेवण करीन रातले झोपिल्या. तुम्ही रजावर उतरतच तो मन माय ड्युटीला चालू असतो ना खिसा जांभला आले तुम ना की जमाईन 500 करी उपाड देस 500 उपाड देस. तुम्ही सकाळी मग शर्ट म्हणा पैसा चेक करतात, बाईला विचारतात काय म्हण की सामा 500 कमी वाट राहणार आको वरते रुबाब रास आहे मायना. हा मोबाईल काढा मग कोडे पाठ टाका देन तुम्ही. ओ बापरे मी इथला येडा आहे बटा बरोबर आहे घ्या 500 गई घ्या. 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले भाऊ बिजले 2 ग्राम सोनं बनायला आपला हात माटी देस मन भावनिक आणि 2 ग्राम सोनं बनावं. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडी नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं हो. पण पॉइंट नोट करा, ही माय चोरी पैसा लिशनी सोनं बनावस, पण एवढी प्रामाणिक रास. तुमना जीवनमा जर काही दुःख होऊन ते चोरेल पैसाच बनायला सोनं जाऊ द्या, मायर वालाशनी कर देईल सोनं सुद्धा काढीन देस. पहिले तुम्हाला संकट निवारण करल्या मला नंतर बनाय दिजात एवढी प्रामाणिक रास. कारण दुश्मन वय तरी त्यांनी खरी बाजू राहिली ती खरी मांडायला पाहिजे बाबा, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही म्हणा दुश्मन नाही येतं बा, एवढी प्रामाणिक रास बाई. चोरेल पैसा सोनं जाऊ द्या, मायरनं सुद्धा काढीन देतेस. तुमनं काम करल्या मला नंतर बनाय दिजात पिकू नका, उत्पन्न होऊ नका तवय, बरोबर आहे ना. पण हुशार माणसेसले एक रिक्वेस्ट म्हणे, विनंती बडा भाऊसले, दादा गरमा पैसा लिहून नये. कारण म्हणा मित्रले ना पाणी पडी घ्या खतले टाया होता आणि बायको पाहिजे 7,000 रुपये लिहिणार खत नाही करता 7,000 रुपये लिहिणार. 5 वरी जाणार फेडाना 19,000 दिदिनात तरी 18,000 रुपये बाकी सांग राहील. तो म्हणे महाराज माले सुधीर राहणार नाही, मी कोणती बँकमा लोन उचलाय गे म्हणे, कर्जच फिटी राहणार नाही. म्हणतं मरच तो फेडशी रे, फिटत नाही बँकना लोन नाही फिटत. समजदार माणूस नाही गरमा पैसा बाईस पहिले वाढणार नाही दादा. हाय लोन जडत पड फिटतच नाही डायरेक्ट. तुम्ही लबाडी कोटे रास सांगच मी गाणाच मला लबाडी गरमा लबाडी. बरं तुम्ही मौतमा जातीस नाही तर होते गाडी माय उतरता तोंड जाकीन रडते ते खरं रास का बहिणी. हो सोन चिडी सोन तुम्ही गाडी माय उतरतात रडतीस ते खरं रास. लबाड एक नंबर लबाड जात रास आहे तताने बाईस मी. तुम्ही गाडी माई उतरताच रडतीस ते खर्राच का बहिणी म्हण. जर त्या मरणारा म्हातारा किंवा म्हातारी मा इथला जीव राहतो ना उतरताच रडतीस, मग उतरान पहिले त्या ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मा घालते बा. हा त्या म्हातारा मा चित होतं तुमनं पुरी लब्बाड जात रास आहे. तेवढं बरं आहे तुमना गावण्या बाया तशा नाहीत बिचाऱ्या. नुसतं रडाना जर सांगा ना तरी एक कीर्तन बस आपलं मी असं परफेक्ट बसा टेले मटेरियल. आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरणं दोंडायचा नाही मरणं. कारण दोंडायचा सांगायचा या व्हिडिओ व्हायरल होई जातो. दोंडायचा 15,000 घर होणार तू अख्खा दोंडायचा एक निलाई म्हणे महाराज. मग तवच ना आमना दोंडायचा नाही होता तो म्हातारा तथा नव्हता मन बिकून राहत नाही तथा ना म्हातारा मरणं. गोंदाई मा खाता उपडी या गोंदाई मा कानारच मजा देखो माऊली बाबा. बिकट परिस्थिती काय ते इथला बानट राहताना गोंदाईनं नेवतो नका सकाळ मग बाईल सांगते तर मन नको रांजो आज का ब गोंदाईनं नेवतो अरे संध्याकाळला राहत नको दोन्ही टाइम न तथा जाण दिसू. गोंदाई मा फक्त आपले चालत नाही ना तरी राऊंड मारियो. आमना महाराज कोणी पाय बी ठेवत नाही तथा. पण मी एकमेव असा नालायक माणूस आहे जटे आमले चालत नाही मी तरी जाईन उभा राहायचा. कारण तेच मटेरियल मागे इकास ना मग ज्यातले चालत नाही त्या बिचारा 31 सीमा चालती राहणार 41 लेणी सुद्धा नंबर लागी राहणार नाही. मी कथा बी गुज जा आमना समजे गी तुमले नको का समजे ना. गोंदाई मग आपले चालत नाही पण मी राऊंड मारते देखा सारखा रास ते खाणारा लोके. बाकी ना इथला येडा राहता ना गोंदाई मा खाणारा बाबा. म्हणा एक मित्र आहे दोंडायचा मा खिसा मा लिंबू लईले फिरायला म्हणता निंबू म्हणे गोंदाईने नेवतो हट्टे ना बाणट नाही दुपारना निंबू लईले फिरायला खावान करता.
गण येडा राहतात मला सांगा. बाकी ना तिथला हुशार राहतं ना, स्वतःला म्हणले तर बा हुशार नाही म्हणणं, जर येडाच बाबा त्या. घरनी गायनं दूध, घरनी म्हैसनं दूध, डेअरी लिकी देतं आणि त्या पैसा सोरी मासालीशनी खातच. दादा याली हुशार म्हणशात का म्हणणं जर मग प्युअर येडा मालाव. घरनं दुधी किशने जर दुधी किशने जर तुम्ही मासालीशनी खातच होतीन ते गंध खावा मा बुद्धी बी गंधीत चालस ना. अरे जी बायको सुख दुःखमा साथ देणारी महिला मातांचं एक तत्व आहे माऊली बाबा. जर कितली बी भांडण होईनी, नवरा जोपर्यंत जेवत नाही ना तो लगून आई मायले शांतताच नाही, चित्तच लागत नाही. जरी नवरान सांगे बोलावणे ना तरी पोऱ्याला सांगे बावड्या तुम्ही आपल्या सांग चेन दिले मग बाहेर शिला जो. नवरा जेवत नाही तर चित्त लागत नाही मन मायनं. बरोबर आहे का नाही. म्हणजे एवढी प्रामाणिक राज बाई, नवराले जोपर्यंत जेवाडत नाही तो लगून तिनं चित्त लागत नाही. पण तरी सुद्धा बायकोवर बरसा पटत नाही. दुधी किन मासा खाणार असले बाईने जर मासा भाजी ठी नाही ताट पुढे देख का ताटल्या असा काय रे बाई बटा डोक्या शेल काय दे हे डोक्या गंदा. महाराज दुधी किन मासा मटण खातं तुमने बुद्धी कितली चालेल. आमना महाराजाकडे या, हो इकडे आमना दिनू दादाकडे या, आमना शिक्षण बाबाकडे या, आमना तात्याकडे या. महाराज मंडळी ना 15-15 दिन घर जातात नाही. महाराज सप्ताह जर चालू आहे ना ते 15 दिन नंतर घर जातच ना. बाईसले माहित्रास आमना मालक किराय ना माय या बाया आहेत ना बिचारा. महाराज मंडळीश ना बाया मस्त दूध लेती, आटा टाकती, बासुंदी बनाई ठेवती. माय आज म्हणा महाराज हिरा ना आम्ही संगे खासू. कितला आनंद. नवरा बायको जेवणले बट्टा सामना ताड करी. महाराज मंडळी बाई सांगसले अहो माय एवढी वाटील्या नको मी बाहेर पिरास तू पेऊ का. कितला आनंद आहे महाराज, कितला आनंद आहे. असं खाणार काय रे बाई बेटा डोक्या असेल काय दिनात तू. खाणं पिणं चांगलं ठेव. असं गंध पडत खातच बाकी ना लोक. आपलं ते खाणं काम नाही शे. आपण सांग का सोपं करीश नाही. माऊली बाबा खाटकी बकरी कापायला जात होता. खाटकी बकरी कापायला जात होता. त्याच्या हातात सुरी होती. त्या खाटकीला बघून बकरी हसायला लागली. बकरीला खाटकीनं विचारलं का ग बकरी माझ्या हातात सुरी आहे, मी तुला कापणार आहे, तुला मरण्याचा डर नाही, तू हसते. बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सुरी आहे, तुम्हाला काही क्षणात मारणार आहे, काही क्षणात मी मरणार आहे, मला कळतंय रे, मग तरी तू हसत्या. हसण्याचं काय कारण आहे. तेव्हा बकरीनं हसण्याचं कारण सांगितलं. खाटकी दादा तुझ्या हातात सुरी आहे, तुम्हाला कापणार आहे, मी आता काही क्षणात मरणार आहे, पण माझं हसण्याचं कारण विचारतोय तर ऐक. अरे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे. म्हणून सांगतो माडकरी वा, आपल्या गावात भगवंत विराजमान झाले, भगवंत विराजमान झालेत. आणि आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकताय. पुरुष मंडळींना नंतर सांगेल. मागच्या वर्षापासून मी महिला मातांनाच बोलतोय, माया हो, जर मी आईचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना, आमचे महाराजजी सर्वच महाराजजी माझ्या सकट आईचे चरित्र सांगायला सुरुवात केली का पहिलं मुखातून वाक्य निघतं, पहिलं गीत निघतं, पहिली कविता निघते, आई माझी मायेचा. तुम्हाला मायेचा सागर म्हणतात का. तुमचा पोरगा जर आजारी पडला ना, रातभर 4दा उठती बहिणी होऊन पोऱ्याला ताप त्याने जास्त बरं घ्यावी ना. तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही, बरोबर आहे ना. पोरगाना पायमा जर काटा मुडेल राहणार, तुम्ही दिनभर कितल्या विता केला राहणार तरी रातमा 4दा उठीन देखतेस म्हण पोऱ्याला जास्त पाय तिने सुजी घ्यावी ना माय. म्हणजे तुम्हाला पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही, तुम्हाला पोरगाना अंग गरम होईल, तुमले सैन होत नाही. तुम्हाला पोरगाला थोडा बी त्रास तुम्ही सहन नाही करतस, दुसरा पोरग कापीन खाई जात याला दयावान म्हणता येईल का. कारण ते बकरीनं बी ते पिलूच शे ना. जसं तुमनं पिलू तुमले आजारी सहन होत नाही, दुसरानं पिलू कापीन खाई जातच तुमले मायना सागर दयना सागर कसं काय म्हणता येईल. मायना सागर जर तुमले वाक्य ही उपमा भेटत असेल तर तेवढे तुम्ही खरे उतरायला पाहिजे. आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं. आजच्या नंतर मटन मासा खाणं बंद. तुम्ही यातले सांग द्या ना, आज पाहिजे आपला चुलावर मटन मासा शिजणार नाही. तुम्ही जर रांधानं बंद कर देणार का गलीमात पहिल्या फिरावतील. हा तुम्ही रांधानं बंद कर द्या बहिणीवर, पण उपाधी अशीच आईच बहीण तिसरा दिनले सांग माय तोंड कानी बडं मजा नच घे म्हणून. तिसरा दिनले आई बहीण तोंड मजा नव्हता. अहो काका कदाल काय काही ना बाजार बंद करी ओ चिडी. आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलंय. आजच्या नंतर मटन मासा पक्क ना. हा तुम्ही बंद कर द्या, तुम्ही बंद करा, यास ना बंद कर देतील. तुम्हाला ऐकवत नाही का, या ऐकवत नाही तुम्हाला ऐकीश नाही, बाकीश नाही, सगळ्या बहिणीशनी घर जावा ना बंद करते नाही का मटन मासा सोडावतो. फक्त सांगा तुम्ही याचले. तसं ते म्हातारामनं दोंडायचं ना गोंधळ जेवणले बसेल होतं. जेवणले बसणं आणि ते पीस वाढतस ना बाबा तुमले समजावते. तुम्ही नाही असं म्हण राहणार म्हणजे मी गावमानी एक बी पंगत सोडत नाही. म्हातारा बसेल होतं वाढपी पोरे वाढ राहतात आणि गोंधळ माय ना जेवणारच नाही. भले आपले चालत नाही ना 10-12 उभं राहील दगो यांनी गंमत खाणारच नाही. त्या वाढपी पोरे वाढतस ना त्या बाकीना कसा ते 2-2च शिल काय राहणार आहे वो. बाकीना दिनभर ना बुके राहता ना संता मा तू वाढपी पोऱ्या सांगा चुलावर कडे राय की बट गई गे रे वो.
म्हाताराला वाढत वाढत उन्हात 2 पीस उन्हात, एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती. कानारले चांगलं समजत होई. आड्डीना मधनं मटेरियल रास. म्हातारा ते मटेरियल वळाल घ्या, मटेरियल वळाल ना मग आड्डीच बोलली नाही म्हातारा. चालू पंगत मा पाहिलं माड्डीना तू. हा उनी गुचकीन घ्या पुचकी. हा चालू पंगत मा पाहिलं माडदिनात. त्या वाडपी पोरे म्हणे याल शिलगावर यान पर जाते आपलं बादलीभर काढेल खावा मा यान दिरी याल गरमा शिलगावर. 2 पोरेनी उतला गरमा टाका. म्हातारी म्हणे म्हातारा घ्या. म्हातारी बी माहित होता बोलता आगनगारी होतं बा असं. पण मग नवरा मरेल रडणं ते पडी ना, बरोबर आहे ना. आणि तुम्हाला सांगतो बरं का तरुण बहिणींना, रडणं शिकल्या बहिणीवर जी बाईल रडतायस ना ती ना इथलं वजन रासना खाय लिहून ताट सर काय देऊ. हो म्हणा बापरे 12 वाजाडी ना तुम्हाला बिन म्हणा बी वाजाली ना 11:15 होई घ्या. रडणं शिकल्या बहिणीवर जी बाईल रडतायस ना ती ना इथलं वजन रासना बाबा खाय लिहून ताट सर काय देऊ. जिलपटीन ती दोयास करीन, आंघोळ करी बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती दोयास करीन 2. आणि जी बहिणीले रडता उन्होंने 3 दिन भरची आष्टी राहून कबशात दोय राहो. तरी आपण शानल्या शानल्या पाहिजे होतं को गंगुतील सबत बरोबर रडता उन्होंने हो माय मनीषीन तरुण बहिणीले सांगा रडणं शिकेल्या जी बाईल रडता तिने बयान वजन राहत. आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा, प्राध्यापक मरणा, प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका. अशी फुंडी फुंडी रडे. सर मरानंतर मॅडम गली आली नाही बाया जमा होण्यात म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी रडणार ना, रडेल ना लोकेशले पटणार नाही. मग शब्द शब्द रडा म्हणे. आता मॅडमले रडताजी आणि मॅडम म्हणे शब्द शब्द रडू का म्हणे. मॅडम रडाल बसनी आप्पा ओ बाई माझा आप्पा म्हणता नको तू आप्पान पहिले उकडी जाशी तू नको रडू. ओ बाई माझा आप्पा भानड सुरत नाही. नवराला आप्पा म्हणतं तिने गंदी मार गंदी. नवराच काय म्हणत ते बी सुरत नाही, भानड सुरत नाही. ओ बाई माझा आप्पा म्हणता नको नको तू नको रडू. आपण तंगडील दोर बांधी पेक दिसू पण तू रडू नको. रडता सुद्धा यावार पाहिजे महाराज, बरोबर आहे की नाही. हा एक पौर्णमाल फोन माऊली बाबा म्हणे बाबा तुम्ही कीर्तन रडाना सांगता रडणं काही इथलं विषय राहत कोणता बी गाणं चालू रडी लिहू म्हणे. म्हणतो बहीण गाणं चालू रडायला चालत नाही, राग रागिनीवर रडणं पडत म्हणतं. नाही म्हणे बाबा मी कोणता बी गाणं चालू रडलीस म्हणतं रडीदा काढ बहीण म्हणतं. ती बहीण मला फोनवर रडीदा काढे. ए मरी ग्या मना नवरा मरी ग्या म्हणतं तू सुद्धा नको रडीस. नाही ते प्रेत यात्रा मा येल घर निघ जाते तुला तंगडील दोर बांधी फेकना पडी एकलाले. नको रडीस बाई. रडता सुद्धा येवायला पाहिजे. इथला बेकार म्हातारा मरेल होता कधी देव नाही धर्म नाही मंदिर मा नाही. गावमा मंदिर बांधाय ना मंदिर मा सुद्धा दर्शन लिहून आले. इथला वायबार म्हातारा तुम्हाला गावमा चांगला दिक राहणार बटा म्हातारा कीर्तन लिही बसेल. नाही चांगलं वातावरण दिक राहणार. बाकी ना गावमा सप्ताह तरी सांगतास आपल्यासारखं जर भेटणार ना आखू वजन मा सांगतो महाराज आमना गावमा 7 दिन सप्ताह चालणार पण मी पायटी हाल बी घेऊन मग झेंडा लाई दे ना तू. नेमकं म्हातारा मरण म्हातारीन रडायला सुरुवात करी बा. म्हातारा कधी देव नाही धर्म नाही आळंदी नाही पंढरपूर नाही कधी वृंदावन नाही कधी अयोध्या नाही कधी मथुरा नाही काशी नाही. आणि मग म्हातारी रडे म्हातारान करता म्हणा राम वो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी हो म्हणा बापरे. अहो गावमा कीर्तन ऐकायला चेटीने पंढरपूर बदलले जाय का. पण 1 नंबर मी लब्बाड झाड तथा नाही बाईस बहिणीवर. म्हाताराले उचलान गाई आंघोळ करीशनी म्हाताराले उचलान गाईन म्हातारी आराय मारे. ओ माय म्हणा रामना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना म्हणा दे. आणि म्हणा करा जेवढा लागी गे बा ते म्हणता इथला वायबार होता. अहो गोंदाय मग खाता उपडी घ्या यान तोंड मग तुझे ना पाला दिलो रे ना कोई उद्धार हो. मी अख्खा माणसेस माझ्या आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता तुझी देना म्हणी काकू का बरं म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या काय त्या तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तर तुळशी माळ घाली नाही. आणि आता तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन बियान तोंड नको दिना तरी यांना उद्धार होणार नाही. पण रडणारी माय बाय हांचा तुर्रास आमना दोंडाय झाली म्हातारी म्हातारा मरणा नाही तब्येत खराब होईनी म्हाताराने. म्हातारीना माल फोन होणार म्हणे रविकिरण महाराज म्हणता काय काकू लवकर ये भाऊ म्हणे. म्हणता का बरं म्हणे तू काका तब्येत सिरियस 15 अध्याय वाची दे म्हणे. 15 अध्याय कवी वाचतच बाबा आपण जवळ माणूस जावाव शेवो शेवटला प्रसंगले त्यांना आत्माला शांती भेटावी मुक्ती भेटावी म्हणशील 15 अध्याय वाचणारा म्हणतं सिरियस होई भाऊ म्हातारा. काकूनी जर मला बोलाव मी गवतटे 15 अध्याय वाचाले म्हणजे सिरियस होई भाऊ म्हातारा बुई टाकेल होई भाऊ असं मी गऊ तो म्हातारीला सांगणार ते फिरेजवर फुटाणा पडेल त्या देव म्हणे मला खावाले. ओ म्हणा बापरे म्हणतं काकू आव काका ते फुटाणा माग राह ना कवय मरी आणि तू 15 अध्याय वाचाल बोलायली ना म्हणे भाऊ याल गाव लवकर काढ म्हणे याले वाची दे म्हणे. म्हणतो म्हणा वाचावर नाही म्हणा भाऊ अहो फुटाणा काय राहणार म्हण समोर फुटाणा चालते म्हणे भाऊ. अहो दिनभर मग 3 दाव खास म्हणे पण खाटवर ते उठाय नाही राहणं म्हणे त्या गाय. अहो खाटवरच बटी बटी खायलेस म्हणे आणि खाटवरच बटी बटी खायलेस रे बा म्हणे नुसतं गरगंध वास माराय ना म्हणे.
म्हणतं काकू आता याला विलाज नाही भाऊ म्हणे वाच म्हणे. म्हणतं अजिबात चालणार नाही, मी घर नाही घेऊन 6 महिना नाही वर्ष निघेन मग म्हातारा मरणार. आता मी कार्यक्रम लिहतो, कार्यक्रम करीश नाही घर गहू म्हातारा मरी घ्या म्हणे घरणा म्हणे. मन वडील म्हणे भाऊ तू म्हातारा मरी घ्या आपली गेली म्हणा. मी गहू मग दारवर माल देव कंती काकू रडायला लागली. म्हणा राम व माय म्हणा राम बिगर बट गरज सुन लागस ना म्हणा देव मीत घर महिना दिदी. म्हणतं काकू बट रडाय नको रडू तू का ब तू होता तो त्याला काढा मागे लटकेल होती ना. आता तो निघ्यान मग घर सुन लाग राय ना. एक नंबरीला भाडला जायचा दुसरा जाऊ दे म्हणा. घर म्हणा सुद्धा अनुभव आहे म्हणा. आम्ही बडा काका चुलताना बसू का मन चुलता आमले सांगे भाऊ कोण गरीब ना नाव लिहू नाही, गणपती बसाडो, दुर्गादेवी बसाडो, मस्त आनंद मारा, आरती करो, कोण गरीब ना पोऱ्यांना नाव लिहू नाही. इथलं भारी शिकाडे मन चुलती घर मा यार आहे मारी मन चुलताले बस करा भाऊ. त्या पोरीला काय छान म्हणा शिकाड राहणार तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगलं माहिती. मन चुलताना उंडू निघू दे आणि मन चुलतीने आणि मन चुलता मरणार पुढे बटणी मग रडे राम व माय तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना म्हणा देव. आदरी उठाडते ना म्हणतो बोलते लब्बाड एक मोठ माय तू होता तो त्यांना उंडूक बी निघू दे ना आत मरी जायला चावी बोली लेतात ना. एक नंबरने लब्बाड झाला बाईसनी बहिणीवर तुम्ही बड्या बहिणी चांगल्या आहे तीस वा वा. ऐका साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काय झालं नाही हसा तुम्ही फक्त किडा नका पडा. हसा वांदा नाही कारण मी इतकं बोलतो ना याच्या मागचं कारण असं आहे की मी फक्त व्यसनमुक्तीवर बोलतो. खावा पिवानं भान ठेवा यावर बोलस मी. मला फक्त विनोद मनीषने ऐकू नका. मला म्हणणं काय ते बी ऐकत जा. राहिनी गोष्ट मला दिनभर मग 2-2 कीर्तन येत हाऊस म्हणेन बोलणं नाही. मी ज्या ना लियस ना त्यांना पुरा वसूल कर देस म्हणत तू आहे मला फुकटनं जिरत नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संस्थांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं पण तत्पूर्वी सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल बरं पाया पडून माफी मागून बोलेल. सगळ्यांनी आजच्या नंतर शक्य होईल तेवढ्या लोकांनी गळ्यात माळ घाला आणि माळ भेटलीच नाही तर आजच्या नंतर शपथ घ्या महादेवाच्या समोर की देवा आजच्या नंतर आमच्या घरामध्ये मांस मच्छी शिजणार नाही, आम्ही आमचा चुलहा बाटवणार नाही अशी शपथ घ्यायची आजच्या नंतर. चालेल ना? हां जुन्या लोकांची म्हण आहे अच्छे को एक बार और गद देखो. ज्या चांगला होते त्यासले फरक पड जाई, माणसे होते ते फरक पड जाई आणि मी माणसातले सांगच ते तुम्ही ठरवा तुम्ही कोणती यादी माय माणसातले सांगेल जर समजी घ्या ते बरं आहे नाही समजत तुमले समजेत जाई तुम्ही कोण येत. असं घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा 1 मिनिटं असं सांगतो तरुण भावांना सांगतो दादा मी तुम्हाला इथं दुखवायला आलेला नाही आहे. न कळत माझ्या शब्दांना जर तुमचं मन दुखावलं असेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तरुण बहिणींनाही सांगेल ताई तुम्ही काय म्हणा वावरी की काय जायला नाही का मी तुम्हाला अपमान करायला लिसू. एक संतांचं एक प्रमाण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या आहात म्हणून मी हक्काने बोलतो. याच्यातून वाईट कोणी काढू नका. नाहीतर बाकीने बाया सांगते माझ्या मजानं सांगी घ्या पण ज्या बाया असले कधी एका शब्द म्हणा नाही पचेला हा तुझी डंग लाई घ्या तो 2 तास मापडा किडाच पाडी घ्या मरी जायचं. ताई मी तुला इथं दुखायला आलेला आहे न कळत माझ्या शब्दानं जर माझ्या तरुण बहिणींचं मन दुखावलं असेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करशाल. तरुण बहिणींना सांगतो तरुण भावांनाही सांगतो तुमचा भाऊ समजून माफ करा. पण इथं बसलेले माझ्या बापासारखे टोपीवाले काका आहेत, माझ्या मायांसारख्या नऊवारीमध्ये साड्या परिधान करून बसलेल्या माया आहेत, यांना सांगेल तुम्हाला दुखवण्यासाठी मी आलेला नाही. न कळत माझ्यानं एखाद्या शब्दात तुमचं मन दुखावलं असेल तर माझ्या बापासारखे आहात, माझ्या मायांसारखे आहात. तुम्हाला जर 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था मुलगा समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोरगा नसेल मला दत्तकलेल्या काका पण माफ करजा कारण मी तुम्हाला दुखवायला आलेला नाही. न कळत माझ्या शब्दानं तुमचं मन दुखावलं असेल तर क्षमा असावी. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय बाबा? ज्ञानेश्वर